उत्तराखंडमधील रुडकीतील कलियार भागात 11 फेब्रुवारी रोजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला। आसिफ अशी ओळख या मृत तरुणाची ओळख पटली। आसिफच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। यावेळी आसिफ शेवटचा मुराद अली सोबत दिसल्याचे तपासात समोर आले। आरोपी मुरादला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला। यावेळी तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले। पोलिसांनी त्याला अटक केली असता चौकशीनंतर पोलिसांनी मुरादच्या सांगण्यावरून घटनेत वापरलेला चाकूही जप्त केला। सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे। यावेळी प्रपोज डे हे आसिफच्या मृत्यूचे कारण ठरले। पोलीस चौकशीत आरोपी मुरादने सांगितले की तो पतंजली जवळ काम करतो। तो आणि आसिफ गेल्या 2 वर्षांपासून मित्र होते। रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुराद त्याच्या गावी रहमतपूर येथे आला असता त्याची भेट सुलेशी झाली। सायंकाळी दोघेही कलियार येथे आले होते आणि कबूतरखान्याजवळ बसले होते तेव्हा आसिफही तिथे आला होता। तिघेही तिथे बसून बोलत होते। काही दिवसांपूर्वी प्रपोज डेच्या दिवशी आसिफने सुहेलच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले होते। त्यावरून सुहेल आणि आसिफ मध्ये भांडण सुरू झाले। त्यानंतर मुराद आणि सुहेलने आसिफला मारहाण करण्यास सुरुवात केली। अचानक सुहेलने आसिफच्या छातीजवळ चाकूने वार केले। रागाच्या भरात मुरादनेही खिशात ठेवलेल्या चाकूने आसिफच्या पोटाजवळ वार केले। हत्येनंतर दोघांनीही तिथून पळ काढला। सध्या पोलीस सुहेलचा शोध घेत आहेत।